महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। मागे रे जरा मागे हा ना यार थोडंसं ताई एक पाऊल मागे ताई थोडंसं सगळं वसूल करून देऊ, तुम्ही चिंता करू नका। सगळं ऍक्शन उभं करू। तुम्ही ओळखलं नाही मला अजून कायचं ऑपरेशन झालं? प्रशासनाने हा अधिकारी हे अफजल खानापेक्षा काही कमी नाही आहे। त्यांना प्रतापगडावर वारी करत असताना जे काही उद्ध्वस्तपणा केलेला आहे ना, तसं दृश्य केल्याचा प्रकार आहे। आणि या छत्रपती शिवरायांच्या विचारानं चालणारं सरकार निश्चितच अपेक्षा करतो का अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, आणि नाही झाली तर आमची भूमिका दिव्यांगाप्रती ठाम आहो। पहिले दिव्यांग आहे, मग सरकार आहे, मग पक्ष आहे। पहिले दिव्यांग आहे आमच्यासाठी, पक्ष आणि नंतर आहे। पक्षाचे या सरकार दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी उभं राहिलं पाहिजे, ह्या भूमिका ठाम आहे। त्या अधिकाऱ्याचा निषेध करतो आणि वेळ आली त्यांनी 24, 25, 26चा कोणत्याही दिव्यांग निधी वाटप केला नाही। अजूनही या दिव्यांगांना 6,000 रुपये महिना जो हक्काचा आहे संजय गांधीचा, तो भेटू शकला नाही। मग प्रशासन करतं काय? अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय। आणि हे जर सुधारणा केली नाही, इथल्या संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं यांचं निधी वाटप करावं तातडीनं। तो एकच्या अगोदरचा आयुक्त इतकं नालायक होतं तर 4 माराव्या आणि 1च मोजावा असं आयुक्त होतं। त्यानं 4-5 वर्षात एक निधी खर्च नाही केला दिव्यांगांसाठी। आणि मग या सगळ्यासाठी 15 दिवस आम्ही महानगरपालिकेला देतो। एक या दिव्यांग निधी असेल, घरकुलाच्या संदर्भातला विषय असेल, हा मार्गी जर लावला नाही तर थेट महानगरपालिकेच्या आयुक्ताचा विषय हा आमच्या सोबत असेल। आता आम्ही त्यांना राहण्यानं भाड्यानं घर देतोय करून 4-5 महिने, आणि तेपर्यंत एक घरकुलाची व्यवस्था शिवसेना कक्ष मदत निधीतून आपण करू, आणि त्यांना एखादा रोजगार देता येईल का, आणि त्यांचं महिन्याचं किराण्याचं किमान भागेल अशी व्यवस्था आपण करू। बरोबर आहे, असंच आहे। जे सुधारणा करणं गरजेचं आहे। सरकार कुठलंही असो, कोणाचंही असो, हा विषय नंतरचा आहे, पण ते कसं वागतं लोकांसोबत ते पण पाहणं महत्वाचं आहे ना। मग इथल्या श्रीमंताचं अतिक्रमण पाळताना तुमची काय हात काय बांगड्या घातल्या होत्या का? जेवढे हात तुम्ही गरिबांसाठी उचलले तेवढे श्रीमंतांसाठी उचलताना मर्दांगी दाखवा ना। असं तर आम्ही हे जर प्रशासन करत नसेल तर त्याच्यावर आम्ही मर्दांगी दाखवू।